अनुष्का केवळे या विद्यार्थिनी आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येला 4-5 दिवस उलटून देखील अजून शिक्षिकेला अजून पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। त्यामुळे आपण पाहतो की घनसोलीमध्ये सध्या कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण पाहतो की मोठ्या संख्येने सध्या घनसोलीकर या ठिकाणी सध्या उपस्थित झालेले आहे। अनुष्काला श्रद्धांजली देण्यासाठी सध्या घनसोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे। आपण पाहतोय की शिवसेनेचे नेते अनिकेत म्हात्रे देखील उपस्थित आहेत। दादा, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। खरं तर श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आज पाहतोय की आपण कॅन्डल मार्च मोर्चा काढलेला आहे, काय भावना? सर्वप्रथम मी अनुष्का केवले या माझ्या बहिणीला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि आपल्याला माहित असेल की आज 6 दिवस झाले या घटनेला घडून, तरी सुद्धा अजूनपर्यंत जी आरोपी होती कविता देशमुख नावाची जी शिक्षिका होती तिला अजूनपर्यंत अटक नाही झालेली आहे। तर कुठे ना कुठे आमचे खासदार नरेश म्हस्के साहेब असतील किंवा इतर पक्षातले सर्व नेते मंडळी मिळून जे आहे कुठेतरी अॅट्रॉसिटी दाखल व्हावी अशी कुठेतरी पालकांची मागणी होती। आणि ती मागणी जी आहे ती रास्त होती आणि पोलीस स्टेशनने देखील सिनियर साहेब आहेत बालकृष्ण सावंत साहेब त्यांनी प्रतिसाद दिला आणि अॅट्रॉसिटी त्यांनी दाखल केलेली आहे। परंतु आमची आता प्रमुख मागणी आहे की लवकरात लवकर त्या शिक्षिकेला अटक व्हावी आणि एक चांगला संदेश कुठेतरी समाजामध्ये जावा। आणि अशा घटना आज अनुष्काताई आपल्यातून गेलेले उद्या दुसरं कोणी जाऊ नये हीच आमची सर्वांची भावना आहे। आणि म्हणूनच कुठेतरी हे निदर्शनं आपण सरकारचं किंवा शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जे आहे आज या ठिकाणी आम्ही कॅन्डल मार्च काढत आहोत। आता खरं तर आपण पाहतो की 6 दिवस उलटून गेले तरी देखील शिक्षिका ही फरारच आहे। नाही, दुर्दैवी म्हणावं लागेल, कारण शहाजी केवळे या ठिकाणी आहेत। त्यांनी सांगितलं की सर्वात प्रथम आम्ही सांगितलं होतं की ज्यावेळेस ही घटना घडली ती शिक्षिका जी आहे ती त्या ठिकाणी शाळेमध्ये होती ना, मग त्याच वेळी जर खबरदारी घेतली असती, त्याच वेळी जर पाऊल पोलिसांनी जर उचलली असती तर आज 6 दिवस उलटले नसते या गोष्टीला। म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं, अक्षता म्हात्रेच्या वेळेस पण असंच घडलं होतं की जर तुम्ही इमिडिएट पाऊल, महिलांच्यावर कुठलेही अत्याचार होतात किंवा महिलांच्या बाबतीत अशा घटना घडतात तर इमिजिएटली जर पोलीस स्टेशनने याच्यामध्ये जर दखल घेतली तर निश्चितपणे जे आहे आपल्याला अनेक येणारे जे प्रसंग आहेत ते टाळता आले असते। आणि या केसमध्ये देखील आपल्याला जर ती बाई फरार होण्यापूर्वी शाळेतच होती, ती भेटली असती जर इमिडिएटली आपण जर पाऊल घेतले असते। परंतु ठीक आहे, आपण आता पोलीस आपलं कायद्याने जे आहे ते काम करत आहे आणि निश्चितपणे आम्हा सर्वांना विश्वास आहे की उद्यापर्यंत जे आहे त्या महिलेला, शिक्षिकेला जे आहे ते अटक होईल असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे। आपलं पुढचं पाऊल काय असेल? नाही, आता तर आम्ही कॅन्डल मार्च काढतोय। जर उद्या जर त्या महिलेला जर अटक झाली नाही तर आम्ही सगळे जे आहोत ते आम्ही CP ऑफिसला जे आहे ते घेराव घालणार। नक्कीच आपल्यासोबत त्याचे पालक देखील आहेत। दादा, खरं तर आपण पाहतोय की दुःखाचं वातावरण या ठिकाणी सध्या पसरलेलं आहे, काय वाटतं तिने असं पाऊल का उचललं? सर, हे माहिती काय बोलू, शाळेमध्ये जे घडलं ते मला पण माहित नाही। शाळेतून मुलीने घरी आली, घरी तिने आणून येऊन तिने हा प्रकार केलाय। माझ्याशी बोलले असते ते घडलंच नसतं। काय वाटतं पण असं काय केलं असावं तिने? आता शाळेलाच माहित, त्या मॅडमलाच माहित। काही दडपण वगैरे काय होतं तिच्यावरती? घरी आली तर काय नाही, घरी तर दडपण नव्हते, घरी तर दडपण काहीच नव्हतं घरचं। आता शाळेत काय झालं ते शाळेतच तिला झालं। अनुष्काला पुढे येऊन काय बनायचं होतं? अनुष्काला पुढे येऊन सर ते अकॅडमी जॉईन करणार होती, इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं, त्याची सेवा करायची ती। आता हे कॅन्डल मार्च ज्या प्रकारे विविध पक्ष तुमच्या आज सोबत आहे, अनिकेत दादा देखील तुमच्या सोबत आहे, काय वाटतं नाही मिळेल? भेटणार नाही सर, 100%। प्रशासनाने आम्हाला जो सांगेल ते गुन्हे दाखल केलेले आहेत, तुम्हाला न्याय 100% भेटणार। नक्कीच आपण पाहतोय की प्रशासनाने गुन्हे दाखल देखील केलेले आहेत आणि अनिकेत मात्र असं देखील म्हणत आहे की अॅट्रॉसिटी असेल असे विविध गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही देखील पोलिसांच्या मागे लागलो होतो। मात्र आता सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत आणि उद्यापर्यंत जर अटक जर झाली नाही शिक्षिकेला तर आम्ही CP ऑफिसला घेराव घालू अशी जी प्रतिक्रिया आहे ती अनिकेत मात्र यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरापर्सन सुमित सह मी रवी खरात, TV9 मराठी, घनसोली, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।